तर काय सांगाल, काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांचे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. कसं बघता, लाडकी बहीण योजना रद्द करण्यासंदर्भात त्यांनी याचिका दाखल केली आहे? खरं तर सुरुवातीपासूनच जेव्हापासून अर्थसंकल्पामध्ये अजितदादांनी योजना घोषित केलेली आहे त्या दिवसापासूनच विरोधकांनी विनाकारण या योजनेवर टीका केलेली आहे. आणि आता सध्याच्या या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेअंतर्गत मिळालेला प्रतिसाद आहे हे बघून कुठं ना कुठं तरी त्यांना खटकते. याआधीसुद्धा एक याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि ती उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे. त्याच्यामुळे सन्माननीय उच्च न्यायालयाचे सुद्धा त्याही वेळेला आम्ही महाराष्ट्र शासन म्हणून मनापासून त्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं, आभारी मानले होते. कारण ही योजना खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करणारी आहे. जवळपास 1 कोटीपेक्षा अधिक महिलांना आम्ही लाभ वितरित केलेला आहे. आज पुन्हा एकदा आम्ही साधारणपणे 25 लाख महिला ज्या आहेत, ज्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये नोंदणी केलेली आहे, त्यांचे आम्ही लाभ वितरणाची सुरुवात केलेली आहे. उद्या आणखीन काही लाख जे DBT आहेत ते होणार आहेत. त्याच्यामुळे यशस्वी ही योजना होत आहे. याला प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. साधारणपणे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि हे पाहून कुठंतरी त्यांना वेदना होत आहेत आणि त्या वेदनांचे पडसाद अशा याचिकेमध्ये उमटत आहेत. देवेंद्र फडणवीस याचबरोबर इतर नेत्यांना भाजपाच्या कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते आपल्याला टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. मात्र दुसरीकडे अशी बातमी समोर येते की संघाच्या एकूणच संघामधून अशी एक बातमी समोर आहे की नितीन गडकरी यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात सक्रिय करण्याचा कुठेतरी सूचना मिळालेल्या आहेत. कसं बघता तुम्ही? खरं तर विधानसभेची निवडणूक हे महायुतीचं आमची जी महायुती आहे ती प्रभावीपणे आणि खऱ्या अर्थानं एकजुटीने लढवण्याचा निर्णय हा सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी घेतलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पावलंही उचलायला सुरुवात झालेली आहे. आणि महाराष्ट्र राज्याची जी विधानसभेची निवडणूक आहे किंवा एकंदर जे महायुतीचे सगळे घटक पक्ष आहेत हे एकत्रितपणाने वरिष्ठांची चर्चा करून त्या संदर्भातली भूमिका हे निश्चितपणाने घेतील. आम्ही कार्यकर्ते म्हणून जे आम्हाला आदेश त्या ठिकाणी आमच्या नेत्यांचे येतील त्यानुसार काम करण्याची भूमिका ही आमची सगळ्यांची कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी राहणार आहे. कोकणामध्ये जी काल दुर्घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून याचं कुठेतरी राजकारण होताना आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांची अशी मागणी आहे की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अर्थात मुंबईच्या दौऱ्यावर येतात. पंतप्रधानांनी उद्या जाहीर सभेत माफी मागितली पाहिजे असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिलेला आहे. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर अजितदादांनी, फडणवीस साहेबांनी जी काही ही दुर्घटना झालेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे आपली अस्मिता आहे, ते कुठलाही राजकारणाचा विषय नाही आहे आणि खऱ्या अर्थानं ती आम्ही स्वतःची अस्मिता मानतो आणि म्हणून त्यांनी या संदर्भातली दिलगिरीसुद्धा व्यक्त केलेली आहे. या संदर्भातली सखोल चौकशीचे आदेशसुद्धा दिलेले आहेत. उद्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा त्या ठिकाणी दौरा आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मनामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळं आदर आणि स्थान त्या निमित्ताने नेहमीच त्यांच्या वाणीतून आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. त्यामुळे झालेली ही घटना निश्चितपणाने दुःखद आहे. याचं म्हणजे कोणीही स्पष्टीकरण देणार नाही, कारण शेवटी जी दुर्घटना झालेली आहे त्यांनी आपल्याला सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे, राजकारणाच्या पलीकडे दुःख झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या मुद्द्यावर राजकारण न करता जी काही ठोस पावलं आहेत ते उचलण्याचं काम शासनाकडून सुरू आहे. सरकारने पावलं उचलले तरी देखील विरोधक हायकोर्टात सुद्धा गेलेले आहेत. तिथं आज दाखल झालेली याचिका त्यावरही हायकोर्टात आता प्रकरण गेलेलं आहे. खरं तर हायकोर्टात जी याचिका दाखल झालेली आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये अधिकचं भाष्य मी करू इच्छित नाही, कारण जे काही त्या संदर्भातले निर्णय असतील किंवा आदेश असतील ते माननीय उच्च न्यायालयाकडूनच प्राप्त होतील. पण शासन म्हणून झालेली जी घटना आहे याचं कुठंही समर्थन न करता त्याची सखोल चौकशी करणं आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं संबंध हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून पूजतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीची घटना पुन्हा घडू नये आणि झालेली जी घटना आहे याच्यासाठी कोण कारणीभूत आहे या संदर्भातली सखोल चौकशी ही सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने केली जाईल असा शब्द राज्याचे मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समस्त
राज्याच्या जनतेला दिलेला आहे. आता एक शेवटचा प्रश्न, आज खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने काल जी काय दुर्दैवी घटना झाली त्यासंबंधी महाराष्ट्रभर आंदोलन झालं, मूक आंदोलन झालं, मुंबईत सुद्धा हे आंदोलन झालं. मात्र मुंबईमध्ये कुठेतरी याचे तीव्र असे पडसाद उमटले नाहीत, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असं दिसलं नाही. कशा पद्धतीने बघता? खरं तर रस्त्यावर किती कार्यकर्ते उतरतायत किंवा किती लोक या संदर्भातला निषेध करतायत याच्यापेक्षा एक बाब महत्त्वपूर्ण आहे, ती म्हणजे समस्त जे शिवभक्त आहेत यांच्या मनाला या घटनेनंतर वेदना पोचलेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं जे काही दुःख आहे, वेदना आहेत, त्या निश्चितपणाने व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज राज्यभरामध्ये त्या संदर्भामध्ये एक आंदोलनपेक्षा ती जी वेदना आहे ती या माध्यमातून व्यक्त करण्यात आली. आणि मी म्हटल्याप्रमाणे हे कुठल्याही पक्षाचा किंवा राजकारणाचा विषय नाही. महाराज हे राजकारणाच्या पलीकडे आणि आपल्या सर्वांच्याच अस्मितेचा विषय. त्याच्यामुळे जी घटना झाली याबद्दलचं दुःख, खेद आणि वेदना ही आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.